गावच्या सर्व माध्यमांच्या वतीनं या शाळेचा आम्ही कायापालट करण्याचा प्रयत्न करत असताना आम्हाला अनेक समस्या भेडसावत आहेत। वेळोवेळी आम्ही अर्ज करून सुद्धा आम्हाला त्याचं परमिशन मिळत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कंगराळी विखे या ठिकाणी SDMC आणि गावातील सर्व माध्यमांच्या वतीने शाळेचा संपूर्ण कायापालट करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र या प्रक्रियेत अनेक अडचणी समोर येत आहेत। गेल्या 5 वर्षापासून शाळेतील काही खोल्यामध्ये पावसाचे पाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे शिक्षणावर मोठा परिणाम होत आहे। या समस्येचे कायमस्वरूपी समाधान म्हणून आम्ही जुनी इमारत पाडवून नवीन इमारत किंवा ग्राउंड तयार करण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी अर्ज सादर केला आहे। परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत परवानगी किंवा निर्णय मिळालेला नाही। या ठिकाणी आम्ही SDMCच्या माध्यमातून शाळा सुधारणा कमिटी असू देत किंवा पंचायत असू देत, गावच्या सर्व माध्यमांच्या वतीनं या शाळेचा आम्ही कायापालट करण्याचा प्रयत्न करत असताना आम्हाला अनेक समस्या भेडसावत आहेत। गेली 5-6 वर्ष या शाळेमध्ये अनेक खोल्यामध्ये पाणी भरत आहे। त्यासाठी आम्ही जे पाडवून आम्हाला दुसरी इमारत किंवा ग्राउंड करण्यासाठी आम्ही परमिशन सरकारी दरबारी मागितलेलं आहे, ते आम्हाला अजून मिळालेलं नाही। वेळोवेळी आम्ही अर्ज करून सुद्धा आम्हाला त्याचं परमिशन मिळत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। तसंच या ठिकाणी माजी विद्यार्थी संघटना आम्ही स्थापन करून जवळ 10 वर्ष झाली आणि या माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्यातून आम्ही आज ठिकाणी उत्तम अशी जवळजवळ 6 रूमांची शाळा आम्ही व्यवस्थित उभारलेली आहे। आणि याच्यानंतर सुद्धा आमचे अनेक उपक्रम चालू आहेत। आता तुमच्या बाजूला फोटो घेतला असणार की विद्यार्थ्यांना एक किचन रूम म्हणजे स्वयंपाक खोली आणि बाथरूम संडासची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्याची आम्ही व्यवस्था करत आहोत। यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे। तसंच आजूबाजूच्या जे व्यावसायिकांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे। आणि आमच्या शाळेमध्ये अजून अनेक समस्या आहेत, त्या समस्या आम्ही निवारण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। जी शाळेची इमारत आपण पाहिली ती आता अर्ध्या रूपात आहे, अजून आम्हाला अर्धी इमारत बांधायची आहे। त्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे। तसंच या ठिकाणी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवून या ग्रामीण भागात किंवा तालुक्यात ही शाळा कशी अग्रेसर होईल, 1 नंबर होईल, याकडे आम्ही सर्वांनी जातीयदृष्ट्या आम्ही लक्ष देत आहोत। त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। शाळा प्रशासनासोबतच SDMC, माजी विद्यार्थी संघटना, ग्रामस्थ आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या सहकार्याने आज या शाळेचे स्वरूप बऱ्याच प्रमाणात सुधारण्यात आलं आहे। 6 नव्या खोल्यांचे बांधकाम पूर्ण होऊन किचन रूम आणि स्वच्छतागृहांची उभारणी पण केली गेली आहे। मुलांच्या शैक्षणिक सुविधा सुधारण्याचा प्रयत्न हे सर्व गावकऱ्यांच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नामुळे शक्य झाले आहे। तरी देखील जुनी अर्धवट इमारत धोकादायक स्थितीत असून तिच्या पुनर्बांधणीसाठी शासकीय मदतीची नितांत गरज आहे। शाळा आदर्श बनवायचं असेल तर शासनाने तातडीने लक्ष घालणे गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।